तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2024 पॅटर्ननुसार IMP टॉपिक्स. फर्स्ट आहे युनिट 1 मीन व्हॅल्यू थेरम. FE 2024 पॅटर्ननुसार प्रत्येक एक्झाम्पल किंवा सॉल्व एनी टू ह्या टॉपिकवर बेस एनी टू किंवा जे बॅकलॉग आहे पोरांचे त्यांच्यासाठी 4 मार्क्सला पण विचारले जातात हे प्रश्न. त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे आणि सिम्पल कोणते कोणते आहे ते मी सांगतो. पहिले लॅग्रेंजेस अँड मीन व्हॅल्यू थेरम, ते पण सिम्पल आहे. फिक्स क्वेश्चन आहे याच्यावर, फक्त 3 क्वेश्चन आहे. आणि जे रोल्स थेरम आहे तो पण खूप सोपा आहे. त्यानंतर इथं टेलर सिरीज सोपा आहे. टेलर सिरीज अँड मॅक्लोरियन सिरीज हे 2 क्वेश्चन खूप इझी आहे, हे तुम्ही करा. ओके, आता मी तुम्हाला त्या नेक्स्ट युनिटचं सांगतो. सेकंड युनिट आहे आपला पार्शल डिफरन्शिएशन. पार्शल डिफरन्शिएशनमध्ये इम्पॉर्टंट आहे ना, जे पार्शल डिफरन्शिएशन ते इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे सिम्पल आहे. मी याचे तुम्हाला PYQज PDF तयार केले, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करतो. 2019 पॅटर्नचे त्यात 22, 23, 24, 25चे विचारले जाणारे जे प्रश्न आहे इम्पॉर्टंट, ते प्रश्न मी तुम्हाला ते PDF फॉर्ममध्ये व्हिडिओमध्ये शेअर करतो. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन. जे सोपे वाटतात तुम्हाला तेच करा. हे पेपर पॅटर्ननुसार मी तुम्हाला आधी पॅटर्न सांगतो आहे. एक्झाम्पल ऑफ डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन, त्याच्यानंतर पार्शल डिफरन्शिएशन, हा पण सिम्पल आहे. ह्या युनिटमध्ये तुम्ही फक्त PYQ जरी केले तरी हा युनिट कवर होऊ शकतो. थोडा अवघड आहे बट करा. नेक्स्ट युनिट आहे आपला ॲप्लिकेशन ऑफ पार्शल डिफरन्शिएशन, ज्याच्यात की जॅकोबियन आहे. जॅकोबियनच्या प्रॉपर्टी जे इंटू जे डॅश इज इक्वल टू इनवर्स जॅकोबियन आहे. त्यानंतर इम्प्लिसिट फंक्शन याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जॅकोबियनचे असे 3 टर्म याच्यात. 3 टर्मवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर फंक्शनल डिपेंडन्स, हे पण इझी खूप. हे इझी, यात मार्क्स जाण्याचं काही तुमचं कारण नाही. लॅग्रेंजेस थोडं अवघड आहे, पण त्यात 2 तुम्हाला इम्पॉर्टंट्स एक्झाम्पल दिले मी PDFमध्ये, ते तुम्हाला शेअर करतो मी. ते पण इझी. यात फक्त मी तुम्हाला PDF देतो, ती PDF तुम्ही करा. 100% पासिंगचे चान्सेस आहे. नंतर नेक्स्ट युनिट आहे मॅट्रायसिस. तर मॅट्रायसिसमध्ये बघा, तर सॉल्व एनी टू 5 मार्क्स. आता नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला फक्त 5च सॉल्व करायचे. त्यात क्वेश्चन 4 दिला असतील त्यात किंवा 5 दिला असतील त्यात तुम्हाला 2 किंवा आणि ज्यांचे बॅकलॉग आहे त्यांच्यासाठी असा क्वेश्चन असन, आधी 3 दिले असतील, त्यानंतर पण 3 दिले असतील ABC. मग याच्यातून जो आपल्याला वाटेल तो सॉल्व करायचा. हे बॅकलॉगचा पॅटर्न आहे आणि हा तुमचा फर्स्ट इयरचा पॅटर्न आहे. आता चेंज झाला, 60 मार्कचा पेपर आहे फक्त, आणि त्यात 2 मार्काला न्यूमेरिकल आहे. तर बघा, म्हणजे 12 मार्काला 1 युनिट पडतो. हा जर आला, याच्यात तुम्हाला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन यात पण याच्यावर क्वेश्चन असतो. ह्यो पण इझी आहे, ह्यो करा तुम्ही. त्यानंतर लिनियर डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स, हा पण इझी आहे. याच्यात मी तुम्हाला याचे पण PYQ दिलेले आहे, आणि त्यात PYQ असण्याची काही गरज नाही, पण कन्सेप्ट महत्त्वाची याच्यात. हे पण सोपे. ॲप्लिकेशन ऑफ सिस्टम, याच्यात सर्किट आहे. सर्किटवर 3 PYQ किंवा 2 PYQ आहेत माझ्याकडे, 22, 23 आणि 24चे वगैरे, ते तुम्हाला शेअर करतो मी. त्यानंतर नेक्स्ट युनिट, आपण लास्ट युनिटकडे जाऊ. आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन व्हेक्टर अँड डायगोनलायझेशन. आता ह्या युनिट्समध्ये तुमचे मार्क्स जाते, काहीच कामं नाही. हा फिक्स युनिट करून घ्या तुम्ही. कन्सेप्ट क्लिअर करा. फर्स्ट जे आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन व्हेक्टरचे जे फॉर्म्युले, ते फॉर्म्युले आणि त्यांचे ट्रिक्स लक्षात ठेवा कसे काढायचे काय. त्यात कॅली हेमिल्टन्स पण खूप सोपं आहे. आयजेन व्हॅल्यू काढायचा आणि आयजेन व्हेक्टर काढायची, खूप फिक्स मार्क आहे. त्याच्यानंतर कोनिकल फॉर्म पण फिक्स आहे. कोनिकल फॉर्म थोडा हार्ड आहे, त्याऐवजी मग डायगोनलायझेशन सिम्पल आहे. हे करा, 100% पासिंग. मी तुम्हाला याच्या PDF शेअर करतो 4 युनिट्सच्या, जे की ते तुम्हाला पासिंगसाठी आणि चांगली स्कोरिंग होण्यासाठी मदत होईल. आता बघा, युनिट 1
युनिट 1चे मी ऑलरेडी माझे हे जे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आणि रोल्स थेरम याच्यावर व्हिडिओ अपलोड केलेले, टेलर सिरीजवर व्हिडिओ अपलोड केलेले. त्याच्यात उरला फक्त फोरियर सिरीज, ते इवन अँड ऑड आणि हाफ रेंज. मी याचे तुम्हाला PYQ टाकतो, ते करा फक्त. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.